अखेर मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे। यंदा 3 दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। पुढील 4 दिवसात मान्सून गोवा आणि महाराष्ट्रातील काही भाग, आंध्र प्रदेश, ईशान्य भारतातील काही राज्य तसंच पश्चिम बंगाल बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील आणखी भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे। तर हवामान विभागाच्या मते दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये ढगांची निर्मिती ही वाढलेली आहे। तर केरळमध्ये व्यापक पावसाची नोंद झालेली आहे। खालच्या स्तरातील पश्चिमेकडे वाऱ्याचा वेग हा 20 ते 25 नॉट्स इतका आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव सुमारे 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत दिसून आलाय। 4 जून 2026 रोजी साऊथ वेस्ट मान्सून किंवा आपण मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये म्हणजे जो कोस्टल रिजन आहे तिथे सुद्धा आणि त्याचबरोबर तमिळनाडूच्या काही भागामध्ये तो आज दाखल झालेला आहे आणि पुढं त्याची वाटचाल येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तळ कोकणामध्ये त्याचबरोबर गोव्याच्या काही भागामध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे।